नमस्कार. महाफूड स्टोरीजमध्ये आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये चकलीची खमंग भाजणी कशी बनवायची व त्या भाजणीपासून चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही चकलीचा आवाज तर ऐकलाच असेल. किती कुरकुरीत व खुसखुशीत चकली झालेली आहे. अशी कुरकुरीत चकली बनवण्यासाठी भाजणी भाजत असताना काय काळजी घ्यावी किंवा मग चकलीचं पीठ हे कितपत घट्ट असावं किंवा मग चकली तळत असताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या चकल्या ह्या मऊ पडणार नाहीत किंवा तेलकट होणार नाहीत, यासाठी मी इथे बऱ्याच टिप्स देखील सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. चला तर मग आपली भाजणी बनवायला सुरुवात करूया. प्रथम भाजणी करता आपण इथे प्रमाण पाहूया. इथे मी अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ हा जुना असावा किंवा मग इंद्रायणी किंवा ज्या तांदळाचा भात हा चिकट होतो असा तांदूळ इथे आपल्याला घ्यायचा नाही. आता अर्धा किलो तांदळासाठी मी इथे 200 ग्रॅम डाळवं घेतलेलं आहे. ह्यालाच फुटाण्याची डाळ असं देखील म्हणतात. 100 ग्रॅम मूग डाळ घेतली, 50 ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे, 100 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत. हे कांद्या पोह्याचेच पोहे आहेत जे आपण नेहमी वापरतो. तसेच 25 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. त्यानंतर 25 ग्रॅम धणे घेतलेले आहेत आणि 25 ग्रॅम जिरे घेतलेलं आहे. आता आपण वाटीचं प्रमाण पाहूया. इथे मी 4 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 2 वाटी डाळवं घेतलं. तसेच इथे पाऊण वाटी मूग डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडीद डाळ घेतली, 1.5 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोह्यामुळे चकली अगदी खुसखुशीत होते. त्यानंतर इथे पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाण्यामुळे चकली कुरकुरीत होते. इथे धणे घेतले अर्धी वाटी आणि पाव वाटी जिरे घेतलेले आहेत. आता आपण सुरुवातीला तांदूळ आणि मूग डाळ व उडीद डाळ हे धुवून घेणार आहोत जेणेकरून त्यांच्यावरील बोरीक पावडरही निघून जाईल. आता तुम्ही इथे पाहू शकता मी तांदूळ आणि डाळी ह्या स्वच्छ धुवून पाणी निथळायला चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत. पाणी निथळून झालं की मग आपण ह्या एका स्वच्छ कापडावरती चा पातळ थर देऊन घेऊया. आपल्याला धान्याचा थर हा पातळच द्यायचा आहे जेणेकरून हे धान्य लवकर वाळवलं जाईल. मी हे धान्य फॅनलाच वाळवून घेतलेलं आहे. दिवसभर वाळवलं. तुमच्याकडे वेळ जर नसेल तर तुम्ही 2 ते 2.5 तास देखील वाळवून घेऊ शकता. आता आपलं धान्य वाळलेलं आहे. भाजणीला सुरुवात करूया. इथे सुरुवातीला मी तांदूळ भाजायला घेतलेला आहे. आता भाजणी भाजत असताना महत्त्वाची टीप ती म्हणजे गॅसची फ्लेम ही नेहमी मीडियमच ठेवायची आणि भाजत असताना चमचा हा सतत आपल्याला फिरवत राहायचा आहे जेणेकरून धान्य हे एकसारखं भाजलं जाईल. आता तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनटं झाल्यानंतर तांदळाचा रंग हा हलकासा बदलायला लागतो. आपल्याला तांदूळ खूप जास्त लालसर भाजायचा नाही. हलकासा लालसर झाला की मग तांदूळ आपण काढून घेऊया. इथे तांदूळ हा भाजले गेलेला आहे. आता इथे मी एका परातीमध्ये कॉटनचा कपडा अंतरलेला आहे जेणेकरून धान्याची वाफ होऊन खाली ओलसरपणा हा येणार नाही. आता या परातीमध्ये आपण तांदूळ काढून घेतले. आता आपण फुटाण्याची डाळ किंवा डाळवं हे भाजून घेऊया. ही फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असते पण वातावरणामध्ये असलेल्या आर्द्रतेमुळे किंवा मॉइश्चरमुळे ही थोडीशी नरम होते. त्यामुळे आपल्याला ही डाळ देखील भाजून घ्यायची आहे. हे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आणि हलकासा रंग आला की मग आपण हे डाळवं बाजूला काढून घेणार आहोत. तर परातीमध्ये हे काढून घेऊया आणि त्यानंतर आपण मूग डाळ भाजून घेऊया. माझी मूग डाळ ही अगदी सुकलेली होती त्यामुळे भाजण्याकरता वेळ हा कमी लागलेला आहे. जर तुम्ही ही डाळ फक्त 2 ते 2.5 तासच जर वाळवली तर या डाळीला भाजण्याकरता जास्त वेळही लागू शकतो. तर डाळ देखील भाजून झालेली आहे. हलकी लालसर झाली की आपल्याला डाळ देखील काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आता उडीद डाळ भाजणार आहोत. उडीद डाळीचं प्रमाण मी इथे कमी घेतलेलं आहे कारण उडीद डाळ ही चिकट असते त्यामुळे चकली ही कुरकुरीत होत नाही, म्हणून उडीद डाळीचं प्रमाण हे कमीच ठेवायचं. आता सतत चमचा फिरवत आपण ही डाळ भाजून घेऊया. एक 2 ते 3 मिनटं भाजल्यानंतर उडीद डाळीला देखील तुम्ही बघू शकता हलकासा लालसर रंग आलेला आहे. हलके डाग पडायला सुरुवात झालेली आहे. तर मग आता आपण ही डाळ देखील परातीमध्ये काढून घेऊया. यानंतर पोहे भाजायला घेऊया. आपल्याला पोहे हे खूप जास्त भाजायचे नाहीत. हलके गरम झाले की मग पोहे आपण काढून घेणार आहोत. खूप जास्त जर भाजले तर पोह्याचा चुरा देखील होऊ शकतो. त्यामुळे हलकेच फक्त 1 ते 2 मिनटं आपल्याला पोहे हे भाजून घ्यायचे आहेत. आता हे देखील आपण परातीमध्ये काढून घेऊया.
त्यानंतर मी ते साबुदाणा भाजायला घेतलेला आहे। साबुदाणा देखील आपल्याला पांढरसर होईपर्यंत भाजायचा आहे, डाग येऊ द्यायचे नाहीत साबुदाण्याला। 2 ते 3 मिनिटांमध्ये साबुदाणा देखील व्यवस्थित भाजून होतो। गॅसची फ्लेम ही मी मीडियमच ठेवलेली आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत। अजिबात मध्ये कुठे मी गॅस वाढवलेला नाही किंवा कमी देखील केलेला नाही। आता आपण त्याच कढईमध्ये धणे भाजून घेऊया। आता धणे भाजायला खूप कमी वेळ लागतो, 1 ते 2 मिनिटांमध्ये धणे भाजून होतात। हलकासा रंग बदलला किंवा आपण धणे देखील काढून घेतले। आता इथे जिरे भाजून घेऊया आपण। जिरे भाजण्याकरता देखील अगदी कमी वेळ लागतो, 1 ते 2 मिनिटांमध्ये जिरे देखील भाजून होतात। तुम्ही बघू शकता इथे हलकासा रंग बदललेला आहे जिऱ्याचा। तर ते देखील आपण परातीमध्ये काढून घेऊया। आता इथे अशा प्रकारे आपली सर्व भाजणी ही भाजून झालेली आहे। भाजणी भाजून झाल्यानंतर आपण हे सर्व धान्य मिक्स करून घेऊया। हाताने मी मिक्स करत आहे। भाजणी ही आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच दळून आणायची आहे। दळत असताना ही गव्हावरती किंवा ज्वारीवरती आपल्याला भाजणी दळायची नाही। आता इथे मी भाजणी दळून आणलेली आहे। ही बरोबर वजनी 1 किलो भरलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता फोटोमध्ये। मी भाजणी कपाने मोजली तर ही 8 कप भरलेली आहे। तुम्ही वाटीने देखील मोजू शकता, 8 वाटी ही भरते। आता इथे मी आज तुम्हाला 1 किलोची चकली बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण पीठ मळायला सुरुवात करूया। यामध्ये मी सुरुवातीला अर्धी वाटी म्हणजे 40 ग्रॅम तीळ घातलेले आहेत। हे पांढरे तीळ आहेत। त्यानंतर पाव वाटी ओवा घातला। तसेच यानंतर मी इथे चवीकरता लाल तिखट घातलेलं आहे। हे 3 ते 4 चमचे लाल तिखट आहे। त्यानंतर मी इथे गरम मसाला घातलेला आहे 2 चमचे। तसेच चवीनुसार मीठ देखील घालायचं। आता आपण तेलाचं प्रमाण हे 1 वाटीला 1 चमचा असं घेणार आहोत। असे मी 8 चमचे तेल इथे घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण हे खूप जास्त घ्यायचं नाही, नाही तर चकली ही तेलामध्ये विरघळू शकते। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी इथे तेलाचं कडकडीत मोहन हे घातलेलं आहे। सुरुवातीला चमच्याने मिक्स करूया, कारण तेल खूप जास्त गरम असतं, त्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की मग आपण हे हाताने मिक्स करून घेणार आहोत। आता थंड झालेलं आहे, त्यामुळे मी इथे हाताने मिक्स करत आहे। आपल्याला असं चोळून चोळून तेल सर्व पिठाला हे लावून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटं मी चोळून चोळून पिठाला तेल हे लावून घेतलेलं आहे। आता आपण हे कोमट पाण्याने पीठ मळून घेऊया। पाणी हे जास्त गरम नसावं किंवा जास्त थंडही नसावं, कोमट पाणीही असायला हवं। आता मी इथे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेत आहे। पाण्याचा वापर काळजीपूर्वक करायचा, कारण आपल्याला पीठ हे अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी पीठ कितपत घट्ट मळलेलं आहे। यापेक्षा पीठ आपल्याला पातळ ठेवायचं नाही, नाहीतर चकली ही खूप तेल शोषून घेते। अशा प्रकारे मी सर्व पीठ हे एकदाच मळून घेतलेलं आहे आणि ते झाकून ठेवलं। आणि आता आपण चकलीचा साचा घेतला, खरखरीत बाजू ही बाहेरच्या बाजूने ठेवली, जेणेकरून काटे हे चांगले येतील। आता आपण साच्यामध्ये पीठ घालून घेऊया। अशा प्रकारे पिठाचा गोळा घेऊन मी तो साच्यामध्ये घातला। साच्यामध्ये पीठ घालत असताना आपल्याला ते अगदी दाबून दाबून घालायचं आहे, जेणेकरून चकली पाडत असताना मध्येच तुटणार नाही। आता साचा बंद करून घेऊया। इथे मी 3 प्लेट उलट्या ठेवल्या आहेत, जेणेकरून ते तेलात सोडण्याकरता सोपं पडतं। आता चकली करत असताना सुरुवातीला थोडंसं गोल करून घ्यायचं, जेणेकरून चकली ही अगदी गोल गोल दिसते। चकली पाडत असताना आपल्याला वेडे हे खूप जवळून घ्यायचे आहेत, ज्यामुळे चकली तेलामध्ये सुटत नाही किंवा वेगळा आकार धरत नाही। तुम्ही बघू शकता चकलीला काटे अगदी छान आलेले आहेत। चकली पाडत असताना साचा खूप उंचीवरती धरायचा नाही, नाहीतर मध्येच चकली ही तुटू शकते। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे अगदी व्यवस्थित चकल्या होत आहेत, पीठ मध्येच कुठेच तुटत नाहीये। एकदा जास्त चकल्या करून ठेवायच्या नाहीत, 4 ते 5 चकल्या करायच्या आणि मग लगेचच तळायला घ्यायच्या। आता आपली इथे चकल्या करून झालेल्या आहेत आणि आपण त्या तळायला घेऊया। तेल हे अगदी चांगलं व्यवस्थित तापलेलं आहे। सुरुवातीला हाय फ्लेम करून तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि चकली तेलामध्ये घातली किंवा आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे।
इथे महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे चकली तळत असताना आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि सुरुवातीला चकली टाकल्या ती अजिबात हलवायची नाही। आणि दुसरी टीप म्हणजे चकलीला सुरुवातीला सेट होऊ द्यायचं आणि मगच आपल्याला ती पलटून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि चकली ही तळाशी जाऊन बसलेली आहे। याचा अर्थ चकलीमधलं संपूर्ण पाणी हे निघून गेलेलं आहे आणि चकली ही संपूर्ण तळली गेली आहे। अशा प्रकारे चकली आपण काढून घेऊया। आता जर तुम्हाला चकली टाकताना हाताने भीती वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे झाऱ्यावरती घेऊन देखील चकली तेलामध्ये सोडू शकता। चकल्या तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला 1-2 मिनिटं आपल्याला चकल्यांना अजिबात झारा लावायचा नाही, त्यांना सेट होऊ द्यायचं आणि मगच आलटून पालटून चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून चकल्यांना एकसारखा रंग येईल। आता इथे चकल्या मी काढून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार आहेत, तुम्ही बघू शकता। अजिबात चकली ही तेलकट झालेली नाही, हाताला अजिबात तेल दिसत नाहीये। आता तुम्हाला मी चकली खाऊन दाखवते। ऐकला असेल ना आवाज, किती कुरकुरीत चकली झालेली आहे। 1 किलोच्या प्रमाणामध्ये 55 ते 60 चकल्या होतात। चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा।